मजा मस्त गुलाबीचा मोकड्या मोकड्याच्यावर खेळा. नाही मग माहिती पूर्ण पिळल्याच जातो तो पूर्ण. हो एकदा झालेला आहे माझ्यासोबत. आणि वरून ती एसी सुरू असली ना की होतेच. नंतर करशील ना. अरे नंतर करशील. नंतर करशील ना जेवल्यावर. हा गाडी बसण्याच्या आधी जस्ट करून घे. 80-85 किलोमीटर. इथून वेळ लागेल. आता लहान आहे ना रोड. 2 तास तरी. मला देणार इथून काही हल्लाचा विचार नाही दिसून राहिला सगळ्यांचा. सगळे आरामात आहे. तसं वाटले काही चिंता नाही समोर. झोपायची व्यवस्था आहे बघा ती शिडीवरून. उद्या तब्येत बिघडत होती.
तर आमचं जेवण झालं आणि आम्ही आत्ता निघालो आहोत शेगावकडे. तिथे ॲक्च्युली कुठलीच बुकिंग नव्हती, कारण मी कॉल पण लावून बघितला होता आदल्या दिवशी. तर ऑनलाईन बुकिंग सध्या बंद आहेत. सो तुम्ही जाणार, जर तुमचं काही प्लॅन असेल तर ऑलरेडी एकतर सॅटर्डे संडे स्किप करायचं किंवा मग दुसऱ्या हॉटेलमध्ये बुकिंग करून ठेवायचं, कारण ते पण आम्हाला समोर खूप जास्त प्रॉब्लेम्स आलेले होते. सो आम्ही आता सगळ्यात आधी विसावा म्हणून आहे जे नवीन तिथं बनलेलं आहे, तिथं जाऊन बघितलं. अजून भरपूर आहेत, भक्तिनिवास वगैरे पण आहेत, पण तिथे ऑलमोस्ट सगळ्यात आधी तिथंच फुल होऊन जातात. त्यानंतर आम्ही आता इथं विसावाला चौकशी करत आहोत. आधी पार्किंग करावं लागेल. म्हणजे इथे प्रशांत म्हणे की इथे हे चांगलं आहे म्हणे आपलं. अच्छा अच्छा. हां हां. बाहेर फिरायला हा नवीन आहे बहुतेक. तेच म्हणतात भक्तिनिवास. हा नवीन आहे. चांगलं बनवलेलं आहे. इथून दिसत आहे ना. चला आम्ही येतो पुढे. आम्ही होतो सांगू तुम्ही या. येस नाही विचारतो ना. चला स्नेह. हॅपी बर्थडे. आपण लवकर पोहोचला असतो तर इथं फिरायला किती मजा. मस्त गुलाबी साडी सुंदर आहे ना. असं वाटत आहे आपलं स्वामीनारायणचं मंदिर नाही का. हां तसे आहे ना, त्या मध्ये आम्ही आलो तर खूप आधी. सो आम्ही आता इथं पोहोचलो आणि एवढे एक्सायटेड होतो इथं राहायसाठी, कारण तिथलं ॲटमॉस्फिअर वगैरे सगळं खूप सुंदर होतं. एकदम फ्रेश ॲटमॉस्फिअर आणि भरपूर मोठे एरिया आहे. पण आम्हाला शेवटी रूम मिळालेच नाही, पूर्ण फुल होते. आणि नंतर माहीत पण झालं की सॅटर्डेपासूनच पूर्ण फुल आहे तिथे. खूप रिक्वेस्ट केली आम्ही, कारण ऑलरेडी आम्हाला किती 12-12:30 होऊन गेले होते तिथे पोहोचेपर्यंत. इथे चौकशी केली पण काहीच पॉसिबल झालं नाही. त्यानंतर मग आम्ही हॉटेल्सच्या शोधासाठी निघालो. त्यासाठी पण भरपूर त्रास झालेला, कारण हॉटेल्स पण ऑलमोस्ट सगळे हॉटेल्स फुल होते सगळे. कारण विसावाला किंवा जे भक्तिनिवास जे आहे तिथे जर फुल असेल ना तर हॉटेलसुद्धा फुल असतात. म्हणूनच येण्याच्या आधी हॉटेल बुक करून ठेवायचे. प्री बुकिंग असलं तर तेवढं टेन्शन नसतं. जर तुम्ही रात्रीला पोहोचता, तर जर दिवसा पोहोचतात तर तेवढं काही टेन्शन नाही. कदाचित भक्तिनिवास किंवा विसावालासुद्धा तुम्हाला राहायला जागा मिळेल. पण आम्ही खूप लेट पोहोचलो, त्यामुळे आम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम झाला त्या दिवशी.